तर मेनली मुरुगप्पा ग्रुप हा 125 वर्षापूर्वी चालू झाला आहे. तसं मार्केटमध्ये आपण महिंद्रा ग्रुपबद्दल ऐकलं आहे, बजाज ग्रुपबद्दल ऐकलं आहे की त्यापेक्षाही जास्त जुना ग्रुप म्हणजे मुरुगप्पा ग्रुप आहे भारतामध्ये. मुरुगप्पा ग्रुपचे वेरियस बिझनेसेस आहेत. जसं प्रत्येकाने सायकल चालवली असेल तर BSA सायकल आहे, हर्क्युलस सायकल आहे, प्रत्येकाला माहीत असेल. तर या मॅन्युफॅक्चरर कोण आहे तो मुरुगप्पा ग्रुप आहे, ट्यूब इन्व्हेस्टमेंट. तसेच वंदे भारतमध्ये बसला असेल बऱ्याच लोक त्याचे कोचेस आपण बनवतो, हुंडाईचे चॅसिस आपण बनवतो. सुईपासून गाड्यांमध्ये लागणाऱ्या मोठ्यातल्या मोठ्या पार्ट्सपासून सगळ्यांमध्ये मुरुगप्पा ग्रुप बनवतो. मुरुगप्पा ग्रुपमध्ये 2021 साली आम्ही TI क्लीन मोबिलिटी म्हणून गाड्यांची कंपनी लॉन्च केली, ज्यामध्ये आम्ही लक्ष ठेवलं की भारताला EVमध्ये डेव्हलप करायचं. तर त्यानुसार आम्ही 3 व्हीलर लॉन्च केली, मोटरा इलेक्ट्रिक म्हणून एक फर्म चालू केली, ज्यामध्ये आम्ही 3 व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग करतो. TI वोल्टमध्ये आम्ही SCV LCV ज्या कमर्शियल व्हेकल आहेत त्याचं प्रोडक्शन करतो. तसेच आम्ही शेतकरी बांधवांसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर E-ट्रॅक म्हणून सुद्धा आमची कंपनी आहे, ज्यामध्ये आम्ही ट्रॅक्टर सुद्धा लॉन्च केलेले आहे. तर आमच्या कंपनीमध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सुद्धा मिळतात. या व्यतिरिक्त आम्ही प्रायमा म्हणून एक ट्रक सेगमेंट चालू केलेला आहे IPL ट्रकचा, ज्याच्यामध्ये आम्ही जवळपास 55 ते 60 टनापर्यंतचे टिपर ट्रॉली इलेक्ट्रिक ट्रक बनवणारी भारतातील पहिली कंपनी. ठीक आहे. तर मोटरा इलेक्ट्रिकचं आपण लॉन्च झालेलं होता 2021 साली. आपला टोटल इंडियामध्ये जवळपास 15 ते 20 हजार गाड्या आपण सध्या मार्केटमध्ये आपल्या जात आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण गेल्या वर्षी स्टार्ट केलेलं आहे आणि नांदेडमध्ये आपल्याला 4 महिने पूर्ण होत आहेत. ठीक आहे. तर जसे जसे आपल्याकडे काही सुधारणा येत राहतात तसं नवीन नवीन मॉडेल्स आपण लॉन्च करत राहतो. तर त्याच प्रकारे नवीन इम्प्रूव्ह फीचर्स सकट आपण आज EPL 2.8चं लॉन्च करणार आहोत. ठीक आहे. तर मी तुम्हाला एक थोडीशी गाडीची माहिती देतो. मोटरा इलेक्ट्रिक ही सेगमेंटमधली पहिली अशी गाडी जी आपल्याला एका ड्रायव्हर प्लस सिटी कंडिशन्समध्ये प्रॅक्टिकली 160ची रेंज देते. तसेच IDC रेंज याची 239 किलोमीटर्स आहे. ही IDC रेंज आहे. ही बॅटरी गाडीमध्ये आपण लिथियम आयनमध्ये लिथियम फॉस्फेट ही टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. त्या गाडीमध्ये आपण जर नुसत्या सिंगल गाडीचं वेट आपलं 750 GVW गाडीचं एवढं वेट आहे आपलं. ठीक आहे. त्यानुसार आपण गाडीची जर डिझाईनची गोष्ट करत असाल तर गाडीमध्ये कोणत्याही मार्केटमध्ये अवेलेबल असणाऱ्या ऑटो रिक्षापेक्षा खूप जास्त सिटिंग कम्फर्ट आहे, खूप जास्त मोठा लेग स्पेस आहे. तसेच खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी गाडीमध्ये आपण इम्प्लिमेंट केलेली आहे. जसं GPS कंट्रोल आहे गाडीमध्ये, तुम्ही GPS लोकेशन्स बघू शकता. त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वपूर्ण काय असेल तर या कंपनीमध्ये सगळ्यात जास्त विचार केलेला आहे ड्रायव्हरचा. कारण मोस्टली जर तुम्ही विचार करत असाल तर एका ड्रायव्हरचं हे दुसरं घरच असतं. सकाळी 8-7 वाजल्यापासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत एक ड्रायव्हर आपल्या ऑटो रिक्षामध्ये आपल्या घरासारखा राहत असतो. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर त्याची हेल्थ आणि त्याला असलेला सिटिंग कम्फर्ट. तर मोटरा इलेक्ट्रिकमध्ये आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला आहे की ड्रायव्हर्सला कम्फर्टेबल सिटिंग भेटावं, जेणेकरून तुमचे जे दिवसातले व्हॅल्युएबल 12 ते 15 तास जात आहेत ते तुम्ही कम्फर्टेबली बसावे. त्याचप्रमाणे आम्ही कस्टमरचाही देखील विचार केलेला आहे, जेणेकरून त्यांच्या सामानासकट त्यांना कम्फर्टेबली प्रवास करता यावा. ठीक आहे. इथून पुढे कंटिन्यू करू. कस्टमरची टचमध्ये आहे. ओके. तर गाडीबद्दल तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही. आपण जे मेजर 3 चेंजेस केलेले आहेत त्या इफिशियन्सी रिलेटेड, बॅटरी रिलेटेड, तुमच्या कम्फर्ट रिलेटेड या सगळ्या गोष्टी आपण चेंज केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आपला जो हँडल रोड होता जो की हार्ड आणि टवदार होता, ह्या गाडीमध्ये तो आपण पूर्ण रिझॉल्व केला. पूर्ण हँडल पूर्ण आपण डिझाईन चेंज केली. ओके. तर सेकंडवर आपण सगळ्यात महत्त्वाचा चेंज केला आपल्या बॅटरीमध्ये. बॅटरीची जी आपली वॉरंटी आहे पहिली 1,50,000 किलोमीटरपर्यंत होती. आता 5 वर्ष 1,50,000 किलोमीटर आपण केली. ओके. त्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचा आपण एक मेजर चेंज केला आहे MCUमध्ये, जे की आपलं जसं हृदय आहे तसं गाडीचं हृदयमध्ये MCU. ओके. त्याच्यामध्ये आपण मेजर चेंज केला. तो आपला पहिला फायबर बॉडीमध्ये होता, पूर्ण ती मेटल बॉडीमध्ये होतो आणि त्याच्यामध्ये वॉटर इंटेक वगैरे काय होतं. त्याच्या आधीच्या गाड्यांमध्ये वॉटरचा इश्यू होता, त्यामुळे तुमचा कंट्रोल खराब होत होता. पण आता इथून पुढे त्या गाडीमध्ये असा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. आपले आपण मेजर चेंजेस केले आहेत. सगळ्यात त्यानंतर आपल्या लाईटचा जो फोकस आहे आपण म्हणून तो लाईटचा कमी करतो. त्याच्यामध्ये आपण आता प्युअर LED हेडलॅम्प आपण इन्स्टॉल केले आणि
घरगुतीच्या बाबतीत स्पेसच्या बाबतीत तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे, सगळं तुम्हाला पण आहे. बाकी आधी तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता. गाडीमध्ये टायर आपलं ट्यूबलेस केलं आहे आपण. पहिल्या गाडीमध्ये रेग्युलर टायर होता, आपण आपल्या गाडीमध्ये ट्यूबलेस केलं, प्लस आपण त्याची जी बिल्ड आहे ती बिल्ड पण वाढवली, जेणेकरून ती आपण जे म्हणतो स्टेबिलिटी व्हेकलची स्टेबिलिटी चांगली झाली आपल्या. फरक किती येणार जुन्या गाड्या? हां